शरण सोडी सर्वथा आन तुझे पंढरीनाथा वदनी तुझे मंगल नाम वदनी तुझे मंगल नाम हृदयी अखंडित प्रेम शरण न सोडी सर्वथा आन तुझे पंढरीनाथा
थवा लाभो पांडुरंगी दृढ भावो चरण न सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंग कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग भगवंताचे लाडके आणि लढीवाळ भक्त भक्तीचे सागर ज्यांनी वयाच्या 5व्या वर्षी देवाला जेव घालावं असा ज्यांचा अधिकार नवे नवे वारकरी संप्रदायाची भगवी पताका आपल्या खांद्यावरती घेऊन महाराष्ट्राच्या बाहेर पंजाब पर्यंत ज्यांनी नेऊन पोहोचवली असे श्री संत नामदेव महाराज यांचा हा 4 चरणाचा भक्तिपर प्रकरणातला अभंग आहे. अभंगाला स्पर्श करण्यापूर्वी अल्पसा अगस्ती मुनींच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली ही भूमी अकोले तालुका आणि अकोले तालुक्यातील असणारा आपलं हे श्री क्षेत्र लिंगदेव लिंगेश्वर भगवंताच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली त्यांच्या वास्तव्याने म्हणून आपल्या गावाचं नाव लिंगदेव आहे. या गावामध्ये येण्याची माझी ही दुसरी वेळ. मागे आपण अधिक मासामध्ये काल्याच्या कीर्तनाची सेवा केली होती. आता काही लोकांच्या मनामध्ये शंका आली असेल. पत्रिकेमध्ये एका महाराजांचं नाव आहे आणि उभे राहिले दुसरेच महाराज. तर तुमच्या मनातली जी शंका आहे ती पहिल्यांदा काढून टाकतो. आमचे वयोवृद्ध ज्ञानवृद्ध तपोवृद्ध असणारे आपल्या गावचं भूषण देवी फापाळे सरांनी आजची जी तारीख आहे आजची जी सेवा आहे ती 2 महिन्यापूर्वीच मला दिलेली होती. 2 महिन्यापूर्वी सरांनी ही सेवा मला दिलेली होती. परंतु काही कारणास्तव काय झालं त्याच्यामध्ये बदल झाला. पण ज्यांना तारीख दिली त्यांना येणं शक्य झालं नाही म्हणून पुन्हा सरांनी मला सकाळी फोन केला. आता गंमत अशी झाली मला ज्यांनी विचारलं आजच्या सेवेबद्दल त्यांना मी म्हणायचो माझी तारीख दिलेली लिंगदेवला. त्याच्यामुळे माझी ही तारीख रिकामीच होती. सरांनी मला सकाळीच फोन केला. म्हटले आजचे कीर्तनकार काही येणार नाही तुम्हाला सेवा करावी लागेल. म्हटलं अहो सर तुम्ही मला 2 महिन्यापूर्वीच तारीख दिली होती. बरोबर केलं. आणि तुमच्या मनात जरी नसलं तरी लिंगेश्वराच्या मनात काय होतं सागर महाराजांचंच कीर्तन झालं पाहिजे आणि त्यांचंच झालं. विठाला वयोवृद्ध ज्ञानवृद्ध तपोवृद्ध असणारे आमचे फापाळे सर अतिशय एवढं सर्व त्यांच्याजवळ ज्ञान आहे एवढा मोठा अनुभव आहे. आजपर्यंत अनेक मोठे मोठे दिग्गज कीर्तनकार त्यांनी या व्यासपीठावरती आणलेले आहेत. तरी सुद्धा प्रत्येक कीर्तनकाराबद्दल असेल प्रत्येक वारकऱ्याबद्दल असेल प्रत्येक माणसाबद्दल त्यांच्या मनामध्ये जी प्रेम भावना आहे जो भाव आहे तो खूप चांगला आहे. मागेही ज्यावेळेस आलो होतो त्यावेळेस सरांनी मला ज्यावेळेस फोन केला त्यावेळेस सरांनी मला विचारलं सर महाराज तुम्ही कधी लिंगदेवला आलेले आहात का. नाही कोतुळपर्यंत आले नाही. मग त्यांनी मला हेच देखील सांगितलं की इकडं येत असताना एक अर्धगोलाकार कमान आहे त्या अर्धगोलाकार कमानीतून तुम्ही यायचं आहे. म्हणजे इतकं प्रेम हे नाही तर महाराज आम्हाला आम्ही रोज कीर्तन करतो महाराष्ट्रभर फिरतो आम्ही. कोणी महाराज आले काय जेवले काय गेले काय काय कोणाचं कोणाला घेणं देणं नसतं. परंतु फापाळे सरांचा हा अनुभव आहे त्यांचं ज्ञान आहे म्हणा त्यांचं प्रेम आहे म्हणा त्यांच्या प्रेमास्तव पुन्हा एकदा या ठिकाणी येण्याचा मला असो. भव्य दिव्य असा मंडप आहे. सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे. कुठली सिस्टीम सांगवीची सुंदर अशी सिस्टीम आहे. मृदंगाची साथ करण्यासाठी मृदंगाची महामिरवणूकच्या संगमनेर अकोले तालुक्याची मामा शांताराम मामा या ठिकाणी आहे. दुसरेही मृदंगाचार्य आहे आमचे विनायक महाराज ते आहेत.
हुमायूंची साथ करण्यासाठी आमचे हरिभक्तीपरायण कानवडे महाराज आहेत, माझ्यासोबत आलेले अतिशय उत्कृष्ट कीर्तनकार, माझे जीवाचे जीवलक, माझ्यावरती अगदी लहान भावासारखं प्रेम करणारे हरिभक्तीपरायण बाळासाहेबजी महाराज साबळे आहेत. महाराजही कीर्तन करतात आणि महाराजांच्या मिसेस अर्थात आमच्या वहिनी साहेब त्या देखील अतिशय सुंदर कीर्तन करतात. सौ मायाताई साबळे. आपल्या गावचं भूषण हरिभक्तीपरायण वयोवृद्ध ज्ञानवर्ध तपवृद्ध असणारे परशुरामजी महाराज कानवडे आहेत. तुळशीवाल्या महिला आहेत, विनेकरी बाबा आहेत, सर्वच आपली गायक मंडळी आहेत. ऐक अशोकजी महाराज लांडे आहेत, शांताराम महाराज कोल्हाळ आहेत, नाना आहेत आपले, मारुती महाराज आहेत, रक्ते महाराज दुसरे रक्ते महाराज ते नाही आहेत. अशा प्रकारे सर्वच या ठिकाणी आपले भालदार चौकदार सर्वच या ठिकाणी सुंदर असा नियोजन या ठिकाणी तुम्ही सर्वांनी केलेलं आहे. असो सर्व उपस्थित माता भगिनी आणि पुरुष वर्ग सर्वांच्या चरणी प्रथमतः नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात करतो. मस्तक हे पाया श्री संत नामदेव महाराजांचा हा 4 चरणाचा अभंग आहे. या अभंगामध्ये नामदेव महाराजांनी भक्ती कशी करावी याचं उत्कृष्ट असं दिग्दर्शन या अभंगामध्ये केलेलं आहे. नामदेव महाराज पांडुरंगाच्या मंदिरामध्ये गेलेले आहेत, पांडुरंगासमोर उभे आहेत. नामदेव महाराज देवाला म्हणतायत, देवा हा माझा जो देह आहे हा गेला काय आणि राहिला काय मला याची पर्वा नाही. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो. भक्ती करत असताना माणसाने देहाची पर्वा करायची नसते, विधेय अवस्थेमध्ये ती भक्ती घडली पाहिजे. म्हणून नामदेव महाराजांनी भक्ती कशी करावी हे आपल्याला सांगितलं. दुसऱ्या चरणात चरण न सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा. नामदेव महाराज म्हणतात, देवा आन घेऊन सांगतो म्हणजे शपथ घेऊन सांगतो, देवा मी तुझे चरण सोडणार नाही. आणखीन भक्ती कशी करावी हे नामदेव महाराजांनी तिसऱ्या चरणात सांगितलं. वदनी तुझे मंगल नाम. देवा माझ्या मुखामध्ये तुझं मंगल नाम असावं. एवढंच नाही तर त्या नामाविषयी हृदयामध्ये अखंडित असं प्रेम देखील असावं. देवा हा जो भक्ती करण्याचा मी नियम केलेला आहे, नामा म्हणे केशी राजा, नियम जरी मी केलेला असता देवा तरी तो चालवण्याची जबाबदारी मात्र तुझी आहे. केला नेम चालवी माझा चरण न सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा. विठ्ठला
ज्या ज्या वेळेला विठ्ठल विठ्ठल असं भजन होईल त्या वेळेला हाताने टाळी वाजवा आणि मुखाने नामस्मरण करा. हे मी सांगत नाही, तुम्हाला तुकोबाराय देखील सांगतात. लागो निया पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. प्रत्येकाने हाताने टाळी वाजवायची आणि मुखाने देवाचं नामस्मरण करायचं. ज्ञानोबारायांनी सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे बरं का. गाते श्रोते आणि पाहते, चतुर विनोदे दुश्चिते, सोहम भावे पूर्ण ज्ञाते, या सकळाते विनवनी, करा विठ्ठल स्मरण. सर्वांना विनंती करतात ज्ञानोबा. कोणाकोणाला? तुम्ही तुमचा पहिला नंबर आहे बघ. कोणत्या चरणाला कोणती चाल लावायची हे काम कोणाचं? तुमचं. महाराज म्हटले हेच अभंगाच्या प्रथम चरणात. मग वारकरी चाल लावायची पिक्चरच्या गाण्याची लावायची हे काम कोणाचं? तुमचं आहे. तुम्ही मस्त सुंदर चाल म्हटली. पहिली चाल ज्यांनी म्हटली ना, सुंदर चाल म्हटली. महाराज खरंच गाते. नाही तर काय काय ठिकाणी गाते नाही, मग नुसते खाते. बरं का सर, गाते नसतात, फक्त खाते असतात. पण अतिशय सुंदर चाल म्हटली. शुद्ध संप्रदाय कशी चाल झाली. गाते. दुसरा नंबर तुमचा महिला मंडळ श्रोते. 7 ते 9चं कीर्तन नाहीये, 9 ते 11 आहे. तेव्हा तुम्ही श्रोते आहात. तुम्ही श्रोतेच राहा, नाही तर तुमच्या श्रोत्याचे काय होतील? सोते. ऐका, आम्ही झोपतो, तुम्ही काय काळजी करू नका. माझ्याकडे विद्या आहे, विनोद आहे आणि वैभव पण आहे. विठ्ठला विठ्ठला गाते, श्रोते आणि पाहते. सर तिसरा नंबर पाहते. ज्ञानोबाने काय म्हटले? कीर्तनाला येणाऱ्या लोकांमध्ये हा एक प्रकारे पाहते. त्यांना कीर्तन नाही कळत, कीर्तन कळत नाही त्यांना, ते कीर्तन पाहायला येतात. आता मला सांगा, कीर्तन ऐकण्याची गोष्ट आहे का पाहण्याची? पण ते पाहायला येतात. कीर्तनकार बाबा कसा आहे, त्यांनी फेटा कसा घातला, त्यांनी कंबर कशी बांधली, त्यांनी धोतर कसं घातलं, कीर्तनकार उंच आहे का भुट्टा आहे, जाडजूड आहे का पातळ आहे, गोरा गोमटा आहे का उगं काळा ठिकर आहे, हे फक्त पाहण्यासाठी येतात. ते पाहते. पण त्याच्या पुढचा जो वर्ग आहे ना, तो फार चतुर. चतुर. कीर्तनकाराचा श्लोक कुठं चुकला, ओवी कुठं चुकली, प्रमाण कुठं चुकलं, दृष्टांत सिद्धांताची संगती लागली का नाही, याला चतुर. त्याच्या पुढचे विनोदे. सध्याच्या काळात हा भावनाली. महाराज बाबा, कीर्तनामध्ये जर विनोद झाला नाही तर दुसऱ्या दिवशी मग गावामध्ये चर्चा असते बरं का मामा. दुसऱ्या दिवशी गावात चर्चा. कोणी आणलं होतं ते तंबाखूलाचं नाला विधून म्हणतो. कोणी आणलं होतं ते बाबा, तो म्हण, ती म्हण, ते म्हणजे मध्ये काय कीर्तन केलं त्याचं त्याला तरी कळालं. आणि एका विनोद नाही कीर्तना. मला सांगा, कीर्तनामध्ये जर विनोद केला नाही तर मग ते कीर्तन नसतं का? ऐका, कीर्तनामध्ये विनोद असावा, कीर्तनात विनोद नसावा या मताचा मी नाही. कीर्तनात विनोद पाहिजे. पण जेवण करत असताना जसं आपण लोणचं तोंडी लावतो तसा विनोद पाहिजे. कीर्तनामध्ये विनोद असावा, पण विनोदातच कीर्तन नसावं. विठ्ठला विठ्ठला.
देवाला आपल्या जीवनात केलेला नेम सांगतात. सज्जनांनो, नेम कोणी करायचा, कशासाठी करायचा, ते करण्याचा फायदा काय, ते करण्याचा तोटा काय, याचं चिंतन मी आपल्याला सांगणार. या मनुष्य देहाला आल्यानंतर सुंदर असा निर्देव तुम्हाला मिळालेला आहे. परंतु या मनुष्य देहाला आल्यानंतर या मनुष्य देहाची इति कर्तव्यता, सार्थकता, कृतार्थता जर कशामध्ये असेल तर ती केवळ आणि केवळ भगवत प्राप्तीमध्ये तुकोबारा आपल्याला सांगतात. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलाची आणि ती भगवत प्राप्ती सज्जन जर आपल्याला करून घ्यायची असेल तर जीवनामध्ये नियम करणं आवश्यक आहे. काहीतरी नियम असणं हे मनुष्यपणाचं लक्षण आहे बरं का. मनुष्य जन्माला आल्यानंतर आपण नियम हा केलाच पाहिजे. किंबहुना जो नियम करतो तोच माणूस आहे. जो कुठल्याही प्रकारचा नियम करत नाही आणि जर तो अन्न भक्षण करत असेल ना तर तुकोबारा त्याला माणूस म्हणत नाही, त्याला तुकोबारा कुत्रा म्हणतात. कुत्रा काही नित्य नियमाविन अन्न खाये तो श्वान, वाया मनुष्यपण भार वाहे तो वृषभ. वृषभ म्हणजे बैल, बैल म्हणतात तुकोबारा त्याला. म्हणून नियम करणं फार गरजेचं आहे सज्जनो. जो मनुष्य नियम करत नाही ना शेवटी त्याला दुःखच पदरात पडतं. तुका म्हणे काही नाही नेमाविन, मोकळा तो क्षीण दुःख पावी. म्हणून जीवनामध्ये नियम करणं अत्यंत आवश्यक आहे आणि नियम हा केला पाहिजे. किंबहुना नियम हा माणसाकरता असतो, पशु पक्ष्यांकरता, जनावरांकरता नियम नाही. लक्षात घ्या. एक आपल्या खेडेगावातला माणूस मुंबईला गेला. मुंबईला गेल्यानंतर तो रेल्वे स्टेशनवरती खाली उतरला, रेल्वेमधून बाहेर आला आणि बाहेर आल्यानंतर त्याला जोराची लघुशंका लागली. त्याने आपलं खेडेगावाच्या पद्धतीने एक भिंत पाहिली, भिंतीवरती लघुशंका केली. पोलीस त्या ठिकाणी आले. त्याला म्हटले, मूर्खा, कळत नाही तुला, भिंतीवरती लघुशंका करतो. इथं काय लिहिलेले वाचलं, येथे घाण केल्यास 500 रुपये दंड. काढ 500 रुपये म्हटले. त्याने खिशातून 500ची नोट काढली आणि पोलिसांना देत असताना त्याने समोर पाहिलं, एक पुत्र त्या भिंतीवरती लघुशंका करत होता. तो म्हटला, का हो, माझ्याकडून 500 घेतले, तसे याच्याकडून घ्या ना. पोलीस निघून गेले. दृष्टांत संपला. काही ना आज कळलं, काही ना उद्या कळलं. विठ्ठला विठ्ठला. नियम हा माणसाकरता असतो, पशु पक्ष्यांकरता, जनावरांकरता नियम नाही सज्जन. लक्षात. आणि मनुष्य देहाला आला आणि जर कुठल्याच प्रकारचा नियम करत नसेल तर तो माणूस माणूस नाही, तो पशुच आहे, असं सुभाषितकार सांगतात. ईशाम विद्या न तपो न दानम, ज्ञानम न शीलम न गुणो न धर्म, ते मृत्युलोके भूमिभार भूता, मनुष्य रूपेण मृगाश्चरन्ति. मनुष्य रूपेण मृगाश्चरन्ति. दिसायला माणूस पण असायला कोण? पशु. कोण पण? जो या मनुष्य देहाला आला पण कुठल्याच प्रकारचा नियम करत नाही. तो दिसायला जरी माणूस असला तरी तो असायला कोण आहे? पशुच आहे. बघा तुम्ही काही काही माणसं जीवन जगत असताना आपल्याला काही काही माणसं असे दिसतात महाराज की त्यांच्याकडे बघितल्यानंतर असं वाटतं की खरंच हा माणूस आहे का? मगाशीच असा एक माणूस आम्हाला दिसला. गाडी चालू केली, धपक्यान पडला. 2-4 जण आले, त्याला उचललं, उभं केलं, ते निघून गेले. परत गाडी चालू केली, परत तिथंच पडला. काय विधी अवस्था होती काय माहिती.
मिळालाय, पण माणसाचं एकही लक्षण याच्यात दिसत नाही. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. 3 माणसांचा मृत्यू झाला आणि मृत्यू पश्चात ते वरती स्वर्गामध्ये गेले. आता ब्रह्मदेवाचं काम काय असतं, जसं ज्याचं काय कर्म असेल त्याप्रमाणे त्याला पुढची गती द्यायची. म्हणजे 3 जण असे उभे होते आणि ब्रह्मदेव सुद्धा असे बसलेले होते. ब्रह्मदेव त्यांच्याकडे पाहतात, ते ब्रह्मदेवाकडे पाहतात. मग त्या 3 एक जण होता, तो म्हटला, ब्रह्मदेवा तुम्ही एवढ्या चिंतामग्न का? ब्रह्मदेवाने सांगितलं, म्हटलं हे बघा, आता तुम्ही मृत्यू लोकातून वर आले, पण तुम्हाला पुन्हा मृत्यू लोकात पाठवायचंय. पण तुमचं जे कर्म आहे ना ते असं आहे, म्हटले एकाचं कर्म आहे बैलाचं, एकाचं कर्म आहे कुत्र्याचं आणि एकाचं कर्म आहे गाढवाचं. पण बैल, कुत्रा आणि गाढव यांचे साचे शिल्लक नाही. साचे काढतात तुम्हाला? साचा असतो बघा, त्याच्यामध्ये आपण माती टाकली, माती टाकल्यानंतर बरोबर तशी मूर्ती बाहेर येते. तसं ब्रह्मदेव म्हटले, तुमचं एकाचं कर्म बैलाचं, एकाचं कुत्र्याचं, एकाचं गाढवाचं, पण बैल, कुत्रा आणि गाढव याचे काही साचे शिल्लक नाही. मग तो दुसरा जो होता ना, तुला हुशार होता, तो म्हटलं, मग ब्रह्मदेवा साचे कुठले शिल्लक आहे? ब्रह्मदेव म्हटले, 2-3 माणसांचे साचे शिल्लक आहे. तिसरा त्याचा भाऊच. तो म्हटला, मग ब्रह्मदेवा कशाला चिंता करता, आम्हाला 3 माणसाच्या साच्यामध्ये घाला आणि खाली मृत्यू लोकात पाठवा. ब्रह्मदेवा आम्ही तुम्हाला वचन देतो, वचन, आम्ही जरी माणूस म्हणून जन्माला आलो तरी आम्ही बैलासारखे कष्ट करू, कुत्र्यासारखे भुकू आणि गाढवासारखे लोटू. जीवन जगत असताना आपल्याला काही काही माणसं असे दिसतात, नुसते बैलासारखे कष्ट करत राहतात, नुसते बैलासारखे कष्ट. गळ्यात माळ नाही, कपाळाला गण नाही, कधी आषाढी, कार्तिकी, आळंदी, पंढरी, ज्ञानेश्वरी गाथा. सत्ता बसला गावामध्ये महाराज, तर सप्त्याचं तोंड कोणत्या दिशेला हे सुद्धा त्यांना माहिती नसतं. फक्त संसार एक संसार, सारखे बैलासारखे कष्ट करत राहायचे. बर म्हातारं झालं, 60च्या पुढं, पोरं बाळ, त्यांचे लग्न झाले, नातू बनतो आहे, बसल्या जागावर सारख्या शिव्या द्यायला, याला म्हणायचं कुत्र्यासारखं भुंकणं. आणि जगलंच 80च्या पुढं, तर मग तिथंच बसणं, तिथंच उठणं, तिथंच हागणं, तिथंच उठणं. लोक म्हणतात गाढवासारखी गत झाली हो, त्याला म्हणतात गाढवाचं जीवन. सज्जनाहो, जीवन जगत असताना भगवत प्राप्तीसाठी तुम्ही नेम करणं आवश्यक आहे. लक्षात घ्या, या मनुष्य देहाला आल्यानंतर या 7 गोष्टी शास्त्रकारांनी सांगितलेल्या आहेत. त्या 7 मधली एक तरी गोष्ट तुम्ही कमावली पाहिजे. 7 मधली एक तरी गोष्ट तुमच्या जवळ पाहिजे. जर 7 मधली एकही गोष्ट तुमच्या जवळ नसेल तर तपासून पहा, आपण माणूस आहोत का? अरे माणसाचा देह मिळालाय, पण या 7 मधली एकही गोष्ट जर आपल्या जवळ नसेल तर उद्यापासून या 7 मधली एक तरी गोष्ट आपल्या जवळ पाहिजे. कुठल्या 7 गोष्टी मी सांगून गेलो, पुन्हा सांगतो. ईशाम्ना विद्या, विद्या विद्या पाहिजे माणसाकडे. विद्या नावाची मुलगी नाही बरं का. विद्या म्हणजे शिक्षण घेतलं पाहिजे. आमचे सरांचं भरपूर शिक्षण आहे. सर मला नाही शिकता आलं एवढं, परंतु सरांचं भरपूर शिक्षण आहे. सरांनी आम्हाला सांगितलं 35 वर्षापासून हा सर्व कारभार सर या ठिकाणी करतायत. आणि याच गावामधला जन्म झालेला, या ज्या शाळेमध्ये सर विद्यार्थी होते त्याच शाळेमध्ये सर शिक्षकही झाले, ठीक आहे, प्राचार्यही झाले आणि याच शाळेत सर रिटायरही देखील झाले. अतिशय वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध, तपवृद्ध असणारे सर. म्हणून विद्या अर्थात शिक्षण घेणं हे मनुष्यपणाचं लक्षण आहे. मी आळंदीला असताना सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये गुरुनाम गुरु आमचे विठ्ठलराव घुले
नेहमी पाठामध्ये सांगायचे, मुलांनो फार फार शिका, फार नाही शिकता आलं तर कमीत कमी व्याकरण शिका. काय फार नाही शिकता आलं तर कमीत कमी व्याकरण शिका. कारण असं आहे, व्याकरण शिकल्यानंतर फायदा असा होतो, एक सारखे दिसणारे दोन शब्द असतात, दोघांचा अर्थ वेगळा असतो, परंतु अडाणी माणूस त्याचा अर्थ लावू शकत नाही. त्यासाठी व्याकरण शिकलेला पाहिजे. एक उदाहरण सांगतो तुम्हाला सर. सकल आणि शकल. आता काही लोक म्हणतील काय फरक आहे, सकल म्हटलं काय आणि शकल म्हटलं काय. सकल म्हटलं की सगळे आणि शकल म्हटलं की तुकडे तुकडे, अर्थ बदलतो. लक्षात घ्या. सकृत आणि शकृत. सकृत याचा अर्थ होतो एकदा, किंवा कृत म्हणजे कर्म, चांगलं कर्म असाही अर्थ होतो. आणि सच्या जागी जर श लागला तर शकृत याचा अर्थ होतो विष्टा. आणखी उदाहरण सांगतो तुम्हाला. स्वजन आणि श्वजन. स्वजन म्हटलं की आपले जन, आपले माणसं असा त्याचा अर्थ होतो. आणि श्वजन म्हटलं की त्याचा अर्थ होतो कुत्री. विठाला विठाला. म्हणून जीवनामध्ये फार फार शिका, फार नाही शिकता आलं तर कमीत कमी व्याकरण शिका, पण शिक्षण घ्या, विद्या मिळवा. कारण की सगळ्या धनामध्ये श्रेष्ठ धन जर कुठला असेल सज्जना हो, विद्याधनम सर्वधनम प्रधानम. विद्याधन हे सर्व धनामध्ये काय आहे, प्रधान आहे, मुख्य आहे, श्रेष्ठ आहे. का श्रेष्ठ आहे, त्याचे काही गुण आहे. सुभाषितकारांनी ते गुण वर्णन केले. चोर हर्यम न च राज हर्यम न भातृभाच्यम न च भारकारी व्यये कृते वर्धते एव नित्यम विद्याधनम सर्वधनम प्रधानम. न चोर हर्यम. विद्याधन हे असं आहे की त्याची चोर चोरी करू शकत नाही. बरोबर की नाही सर. विद्याधन हे असं आहे की त्याची चोर चोरी करू शकत नाही. उदाहरण घ्या मामा. समजा तुमच्या घरी चोरी झाली, हो नाही पण झाली. समजा तुमच्या घरी चोरी झाली, समजा बर. तुम्हाला समजा कळतं ना. समजा तुम्हाला समजा काय झालं. एक आपल्या लिंगदेव सारखं खेडेगाव, मी त्या खेडेगावामध्ये जावई आले. कुठले आणायचे बोला. दिल्लीहून आणायचे, मुंबई तुमच्यावर. मुंबईहून जावई आले. आता जावई आल्यानंतर महाराज जावयाचं काय, आता सासून जावायचं नातं म्हणजे फार जगातलं सगळ्यात श्रेष्ठ नातं म्हणजे तेच ना. नाकीचा मोठी ठेवी गान पण जावयाचा राखी. जावई आले काय बघायचं महाराज. त्यांना बसायला ताट, त्यांना पाठीला पाठ, ठीक आहे, वर अगरबत्त्यांचा घमघमाट, अक्षरदानी मच्छरदानी गुलाब पाणी, 10-5 माणसांची तानातानी. जावई आले बसले. जावयांना पाणी दिलं, जेवायला वाटलं जावयांना. पण सासूबाईने केलं होतं पिठलं आणि तेच वाढलं जावया. वाढल्यानंतर सासूबाई म्हणते कशी, जावई बापू याला श्रीखंड समजा. जावई म्हणे वाढलंय पिठलं, याला श्रीखंड समजा. बर समजा सांगतो बरं का तुम्हाला. समजा बर. भाकर वाढली बाजरीची आणि सासूबाई म्हणते, जावई बापू यालाच पुरी समजा. जावई बापू म्हणे वाढली भाकर, याला पुरी समजा. बरं समजा तर
जावई बापू यालाच लाडू समजा. जावायला आला ना राग, हे अशी बाई वाघ सारली एक ठेवून दिली. मामी मामांनीच मारली समजा. तसं तुम्ही समजा तुमच्या घरी चोरी झाली हो नाही, कशाला कोणाचं नुकसान करायचं, पण समजा झाली बा चोरी, रात्री चोरी झाली, सकाळी पोलीस आले वगैरे सगळं झालं. फापाळे सरांचा फोन आला, मामा किती वाजता येतात? मामा म्हणे सर असं म्हटले, रात्री आमच्या घरी चोरी झाली आणि चोरांनी माझे सगळे पकवादाचे बोलच चोरून गेले. असं होईल का? असं होऊ शकत नाही. का? कारण की ते विद्याधन आहे, त्याची चोर चोरी करू शकत नाही. न चोर हरियम न राज हरियम, राजा त्याच्यावरती टॅक्स लादू शकत नाही, त्याला जीएसटी नाही. हा, तुमचे 5,000 बोल झाले, मग आता जीएसटी लागतो त्याला नाही. नच भारकारी, बरं ते बोल वागवत असताना त्याचा काही भार आहे का? खांद्यावरती काही पाठीवरती भार आहे का? ते सगळे इथं बोटात मनगटात असतात. नच भारकारी न भातृभाज्यम, भाऊबंद त्याच्यामध्ये हिस्सा वाटा मागू शकत नाही. तसं स्थावर मालमत्ता जर असेल, वडिलांची जर 10 एकर जमीन असेल आणि 2 भाऊ असेल तर दोघांना 5-5 एकर वाटून घ्यावी लागते. पण तुमचे 5,000 बोल झाले म्हणून तुमचा भाऊ म्हणू शकत नाही 2,500 बोल मला द्या, दिले तरी त्याच्या काही कामाची नाही. न भातृभाज्यम नच भारकारी, आणि सगळ्यात महत्वाचा गुण विद्येचा व्यये कृते वर्धते एव नित्यम. व्यय म्हणजे खर्च करणे, विद्याधन हे खर्च केल्याने वाढत जातो. आणि हा अनुभव माझा आहे. माझे गुरुवर्य मृदंग अलंकार मृदंग महर्षी हरिभक्तपरायण अशोकजी महाराज पांचाळ गुरुजी, मागच्या वर्षी गुरुजींचं कीर्तन होतं, बरोबर की नाही? मी गुरुजींकडं 6 वर्ष पखवाज तबला शिकलो, विशारद केलं. विशारद होत असताना मी काही बोल मोजले नाही, पण झाले असतील 1001 बोल. ते बोल शिकल्यानंतर 2012 सालापासून आतापर्यंत मी माझे क्लास आहे संगमनेरला, मी अनेक विद्यार्थ्यांना शिकवलं. पण जेवढं मला येत होतं आता त्याच्यापेक्षा जास्त येतं न शिकता. का? त्याचं कारण दिल्याने ते वाढत असतं, त्याला विद्या म्हणतात. दुसरी गोष्ट सांगितली सुभाषितकारांनी, आपल्या जीवनामध्ये तप असावं. तप असावं, तप. काही तप करा, वाचिक तप करा, मानसिक तप करा, पण तप करा. एक सांगू का? ज्यांना असं वाटतं ना, की गावामध्ये आपली पत असावी, गावामध्ये आपली पत असावी, पत, त्यांनी तो पत शब्द उलटा करा. काय होतं? तप करा, पत आपोआप वाढेल. विठाला तिसरी गोष्ट सुभाषितकारांनी सांगितली, दान. जीवन जगत असताना या मनुष्य देहाला आल्यानंतर माणसाने दान केलं पाहिजे. दानाचे अनेक प्रकार आहेत. अन्नदान आहे, वस्त्रदान आहे, भूदान आहे, सुवर्णदान आहे, रक्तदान आहे, कन्यादान आहे, नाही कळालं तर मतदान आहे. अनेक दानाचे प्रकार आहेत. ब्रह्मलीन सद्गुरू नारायणगिरीजी महाराज होऊन गेले महाराज, ते आपल्या कीर्तनामध्ये नेहमी सांगायचे, देने को अन्नदान, लेने को हरिनाम, तरने को दीनता, डूबने
भोवती द्यावे अन्न द्रव्य पात्र विचारुनी. तुकोबाराने सांगितलं कोणीही असू द्या त्याला अन्नदान करा. अगदी चोर जरी असतात चोर तरी चोराला देखील अन्नदान केल्याने पुण्यच लाभणार आहे. म्हणून सर्वाभूती द्यावे अन्न, पण द्रव्य पैसे देत असताना पात्र आणि अपात्र याचा विचार करावा. द्रव्य पात्र विचारोनी. कारण की गीतेच्या 17व्या अध्यायामध्ये दानाची सात्विक दानाची व्याख्या भगवंताने केलेली आहे. देशे कालेच पात्रेच तद्दानम सात्विकम स्मृतम. देश काल आणि पात्र पाहून जे दिलं जातं ना त्याला सात्विक दान म्हणतात. म्हणून द्रव्य दान करत असताना पात्र अपात्राचा विचार करा. अन्नदान करत असताना अन्नदानाचं इतकं महत्व सांगितलं जातं. बघा तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुम्हाला कदाचित माहिती असेल कर्णाची आख्यायिका. कर्ण जो होता ना तो इतका दानशूर होता महाराज, इतका दानशूर होता की आलेल्या प्रत्येक माणसाला तो दान द्यायचा. पण काय दान द्यायचा? सोनं दान द्यायचा. तो सोनं दान द्यायचा. पण जर कदाचित जर एखादा माणूस भुकेलेला त्याच्याकडे आलेला असेल, तहानलेला त्याच्याकडे आलेला असेल तर तो त्याला अन्न देत नव्हता, पाणी प्यायला देत नव्हता. जर एखादा म्हटला मला खूप भूक लागली, मला भाजी भाकर द्या, तर तो त्याला दान देत नव्हता. तो असं बोट धर्मराजाच्या घराकडे दाखवायचा. इथं नाही, इथं मी तुला लागल तेवढं सोनं दान दे, पण अन्न नाही. अन्न पाहिजे असेल तिकडं धर्मराजाच्या घराकडे बोट दाखवायचा. त्याचा परिणाम असा झाला की ज्या वेळेला कर्ण स्वर्गामध्ये गेला, स्वर्गामध्ये गेल्यानंतर कर्णाला तहान लागली, भूक लागली, तर त्यावेळेला त्याच्या समोर देवदूतांनी त्या ठिकाणी जे अन्न आणलं ते देखील सोन्याचंच होतं. सोन्याची भाकर, सोन्याचीच भाजी, सोन्याचंच पाणी, सोन्याचंच ताट. आणि ते पाहिल्यानंतर कर्ण म्हणू लागला, अहो हे काय? म्हटले तुम्ही आयुष्यभर फक्त सोनच दान दिलं म्हणून आता सोनच खा म्हटले. कर्ण म्हणू लागला, अहो मी जरी सोनं दान केलं ठीक आहे, तुम्ही मला सोन्याचं अन्न दिलंय जेवायला, पण या अन्नाने माझी भूक भागणार नाही, काहीतरी करा म्हटले. मग बघितलं त्याचं चरित्र, याने जन्माला आल्यापासून आतापर्यंत काय काय केलं. पण त्याच्यामध्ये त्यांना असं दिसलं की ज्या ज्या वेळेला याच्याकडे अतिथी आला त्या त्या वेळेला याने स्वतः अन्नदान केलं नाही, पण जो धर्मराजा अन्नदान करीत होता त्याच्या घराचं बोट याने बोटाने त्याचं घर दाखवण्याचं काम केलेलं आहे. मग कर्णाला सांगितलं, कर्णा तुझ्याकडून एक मात्र पुण्य घडलेलं आहे. तू स्वतः अन्नदान केलं नाही, पण जो अन्नदान करतो त्या धर्मराजाचं घर दाखवण्याचं काम तू केलं. ज्या बोटाने तू ते घर दाखवलं ना ते बोट तोंडात घाल, तुझी तृप्ती होईल. आणि खरोखर तू बोट तोंडामध्ये घातल्यानंतर कर्णाची तृप्ती झाली. एवढं मोठं पुण्य जर कशात असेल सज्जनाओ तर ते अन्नदानामध्ये आहे. मग जर बोट दाखवल्याने बोट तोंडात घालून जर त्याची तृप्ती होत असेल तर आपण स्वतः जर अन्नदान केलं तर किती मोठी तृप्ती होईल. तपतीर्थदान चार शब्द याच्यामध्ये. याच्यातला दान शब्द आपल्या चिंतनात आला, पण बाकीचे जे शब्द आहेत ते आपल्या श्लोकामध्ये आहेत ते सुद्धा येणार आहे सांगायचं. म्हणून दानाचं अतिशय महत्व आहे. दान देत असताना अन्नदान द्या, नाही जमलं तर वस्त्रदान द्या, नाही जमलं भूदान द्या, सुवर्णदान द्या, तुम्हाला जसं जमेल तसं द्या. जर कन्या असेल तुम्हाला
मुलगी असेल तर त्या मुलीचं सुद्धा दान त्याला कन्यादान म्हणतात. पण ते कन्यादान करत असताना कसं करायचं हे देखील तुकोबारायांनी सांगितलं. साळंकृत कन्यादान पृथ्वी दानाच्या समान. तिला अलंकाराने युक्त करा, तिच्या अंगावरती सोना चढवा, अलंकृत कन्यादान. मग ती जावायला ती असणारी आपली कन्या तुम्ही दान करा. आणि अशी जर कन्यादान तुम्ही केलं तर तुम्हाला पृथ्वी दान केल्याचं पुण्य लाभत असतं. पृथ्वी दानाच्या समान. हे नाही तर रक्तदान करा, कुठलं तरी एक दान जीवनामध्ये करा. चला, येशाम न विद्या न तपो न दान, 4 गोष्टी सांगितल्या मी, लक्षात ठेवा. विद्या, तप आणि दान. येशाम न विद्या न तपो दानम. पुढची गोष्ट आहे 4थी, ती आहे ज्ञान. ज्ञानम. ज्ञान फार जीवनामध्ये महत्वाचं आहे सज्जनांनो. पण एक लक्षात घ्या, ज्ञान मिळवल्यानंतर जर अभिमान जन्म घेत असेल ना तर ते ज्ञान विषाप्रमाणे. पण ज्ञान मिळवल्यानंतर जर नम्रता जन्म घेत असेल तर ते ज्ञान अमृताप्रमाणे. म्हणून ज्ञान मिळवा, भरपूर ज्ञान मिळवा. भक्ती प्रेमावी अमेरिकेत 12 वर्ष अमेरिकेमध्ये राहिला. भरपूर त्याने अभ्यास केला आणि 12 वर्षानंतर तो गावाकडे आला. गावाकडे आल्यानंतर जो कोणी माणूस त्याला भेटला त्याला तो एकच म्हणायचा, पठ्ठ्या 12 वर्ष अमेरिकेत राहिला, काही प्रश्न विचारायचा आहे का? विचार. आता खेडेगावातली माणसं आपली अडाणी ते म्हणायचे त्याला काय प्रश्न विचारावा. कोणी भेटला का साधारण आपला एखादा माणूस कलगीत त्याला धरणार, त्याला म्हणणार पठ्ठ्या 12 वर्ष अमेरिकेत राहिला, काही प्रश्न विचारायचा आहे का? विचार. लोक परेशान झाले, म्हटले हा अमेरिकेतून येऊन 8 दिवस झाले, जो कोणी भेटला त्याला धरतो काय म्हणतो, पठ्ठ्या 12 वर्ष अमेरिकेत राहिला, काही प्रश्न विचारायचा आहे का? विचार. असं म्हटल्यानंतर लोक परेशान झाले, म्हटले आता काय करा. म्हणले याचा आपण आहे ना काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे. म्हणले मग आता असं करू, हा अमेरिकेतून आला ना याचा ग्रामसभा घेऊ, ग्रामसभेमध्ये याचा शाल श्रीफळ हार घालून याचा सत्कार करू, म्हणजे अशांत बस. ग्रामसभा घेतली. ग्रामसभेमध्ये सांगितलं हे बघा आपल्या गावचे चिमाजी गोमाजी कापसे 12 वर्ष अमेरिकेत राहिले, भरपूर त्यांनी अभ्यास केला, आपल्या गावाचं नावलौकिक वाढवला, त्यांचा या ठिकाणी शाल श्रीफळ हार सन्मान करण्यात येत आहे. त्याला हार घातला, शाल घातली, श्रीफळ दिला आणि म्हटले आता त्यांचा सत्कार समारंभ या ठिकाणी झाला, ते आपले 2 शब्द बोलतील.
हा पहिल्यांदा माईकवर उभा राहिला. काय म्हटला असं? पठ्या 12 वर्ष अमेरिकेत राहिला. कोणाला काही प्रश्न विचारायचा का? विचार. लोकांनी तर डोक्यालाच हात लावला. म्हटले याचा संस्कार कशासाठी केला? यांनी शांत बसला. याचं तेच तुमनं पठ्या 12 वर्ष अमेरिकेत राहिला सांग. हा म्हटला मी 12 वर्ष अमेरिकेत राहिलो, पण एवढे पुस्तक वाचले, एवढे पुस्तक वाचले, एवढे पुस्तक वाचले म्हटले, पण हे टप गुळगुळ 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 याच्यातला एकही शब्द माझ्या काय पुस्तकात वाचण्यामध्ये गेला नाही. परेशान झाला मला. त्याला असा राग आला, कारण सगळे लोक हसायला लागले आणि त्याला प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे ना. आपण झाला त्याचा राग आला त्याला. म्हटलं मला येत नाही, सांगतो. तो म्हटले सांगतो. म्हटले काय झालं? मी रात्री झोपलेलो होतो. अरे तू झोपलेला असू नाही तर जागा असू, या प्रश्नाचं उत्तर सांग. तेच सांगतो ना, तेच सांगतो. मी रात्री झोपलेलो होतो. रात्रीचे 12 वाजलेले होते आणि रात्रीचे 12 वाजलेले असताना मी झोपेत असताना माझ्या घराचा जो पत्रा आहे त्या पत्र्यावरती आमच्या घराच्या मागे एक कवठाचं झाड आहे, त्याचं एक कवठ गळून पडलं आणि ते असं गरंगळत आलं. कसं? खाली होती शेळी, तिच्या पाठीत पडलं. शेळीनं केलं हे आमच्या घरी घडलं. आता मला सांगा, असा जर प्रश्न असेल मला काय उत्तर देता येणार आहे? कशा करता सांगितलं? ज्ञान मिळवा, परंतु ज्ञानाचा अहंकार करू नका. ईशाम विद्यान तपोन दानम ज्ञानम नशीलम न गुणो न धर्मः. ज्ञान मिळवा. शील म्हणजे आचरण चांगलं ठेवा. गुण बघा, जीवनामध्ये गुण फार महत्वाचा आहे. मामा तुम्ही चांगलं वाजवतात म्हणून लोक तुमच्या चांगलं वाजवण्याच्या गुणावरती प्रेम करतात. तुम्ही अशोक महाराज चांगलं तुम्ही गायन करतात, तो तुमच्या जवळचा गुण म्हणून लोक तुमच्यावरती प्रेम करतात. लोक आपल्या कलागुणांवरती प्रेम करतात, आपल्यावरती नाही. म्हणून जीवनामध्ये गुण मिळवा. आणि सगळ्यात महत्वाचं सांगतो, धर्माचं आचरण करा. धर्म 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 म्हणजे काय? ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलंय, येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती, येर तेची अनुष्ठिती सामान्य सकळ धर्म म्हणतात. त्याप्रमाणे धर्माचं आचरण करा. आणि या 7 गोष्टींपैकी एक गोष्ट जरी आपल्या जीवनात असेल तर आपण माणूस आहोत हे म्हणायला हरकत. मनुष्य रूपेण मृगाश्चरंती. महाराज ठीक आहे, कळलं आम्हाला. 10:30 वाजून चालले तरी तुम्ही पहिल्या चरणावर येईना. तुम्ही काही काळजी करू नका. एकदा सोडवायला लागल्यावर मी 4 मिनिटात 4 चरण सोडून टाकेन. फक्त तुम्ही तयारीत राहा कोणती चाल लावायची. महाराज आतापर्यंत तुम्ही जेवढं सांगितलं तेवढं आम्हाला सगळं कळालं. मनुष्य देहाला आल्यानंतर मनुष्य देहाची इति कर्तव्यता जर कशात असेल तर ती भगवत प्राप्तीमध्ये आहे. आणि भगवत प्राप्ती ही नियमाशिवाय होणं शक्य नाही. मग आतापर्यंत तुम्ही आम्हाला सगळं सांगितलं, आम्हाला कळालं. आता आम्ही नियम करायला तयार झालो. आता कोणता नियम करायचा? तर नियम हे 2 प्रकार आहे नियमामध्ये. एक शास्त्रीय नियम आहे आणि एक अशास्त्रीय नियम आहे. शास्त्रीय नियम म्हणजे जे शास्त्राने सांगितलेलं आहे ते नियम, आणि अशास्त्रीय नियम म्हणजे ज्याला कुठल्याही प्रकारे शास्त्राचा आधार नाही त्याला म्हणतात अशास्त्रीय नियम. अशास्त्रीय नियम म्हणजे काय तुम्हाला सांगू का? असंच आम्ही एकदा कीर्तनाला गेलो, जेवणासाठी पंगत बसली आणि पंगत जेवायला बसल्यानंतर महाराज मी आपलं आचमन केलं आणि जेवण करायला सुरुवात केली. माझ्या शेजारी जो माणूस होता ना तो मला म्हटला, महाराज प्या पाणी. काय म्हटलं? महाराज प्या पाणी. मग मी आपलं एक
तसा ग्लास घेतला, एक मापभर पाणी पिलं, ग्लास खाली ठेवला, एक घास खाल्ला नाही मी, तो माणूस मला पुन्हा म्हणतो महाराज घ्या पाणी. पुन्हा मी पाणी घेतलं, एक गोटभर पिलं, पुन्हा एक घास खाल्ला नाही, तो माणूस मला पुन्हा म्हटला महाराज घ्या पाणी. आता मी काय एकनाथ महाराज आहे का? मला आला राग. मी म्हटलं का तुमचं काय चाललं? घ्या पाणी घ्या पाणी घ्या पाणी, तुम्ही प्या ना पाणी. असं म्हटल्यानंतर तो माणूस पाणी प्यायला लागला. म्हटलं हे काय भानगड आहे भाऊ? तो शेजारचा माणूस मला म्हणतो महाराज यांचं पी पाणी व्रत आहे. काय पी पाणी वाजवायची नाही. मग जोपर्यंत शेजारी बसलेला माणूस म्हणत नाही पाणी प्या, तोपर्यंत तो पाणी पित नाही. म्हणजे असं त्यांचं पी पाणी व्रत आहे. मला सांगा आता हे कुठल्या ग्रंथात आहे का? याला काही शास्त्राचा आधार आहे का? याला म्हणायचं अशास्त्रीय नियम. असे अनेक आहे बरं, असे अनेक अशास्त्रीय नियम आहे. मनानेच काय एका ठिकाणी असं झालं, जेवण माझं झालं म्हणून मी शेजारच्याला म्हटलं भरू का चूळ मी, हात धू का? तो म्हटला हो हात धुवा पण कुत्र्याला हाड म्हणू नका. हात धुवा पण कुत्र्याला हाड म्हणू नका. मी आपला हात धुतले येऊन बसलो, त्याचं जेवण झालं, तो माझ्या शेजारी येऊन बसला. मी त्याला म्हटलं का म्हटले काय? म्हणजे मी ज्यावेळेस हात धुवायच्या वेळेस तुम्हाला विचारलं त्यावेळेस तुम्ही म्हटले हात धुवा पण कुत्र्याला हाड म्हणू नका. हा काय प्रकार आहे? म्हटले जर मी जेवण करत असताना जर कोणी कुत्र्याला हाड म्हटलं ना तर मग तिथून पुढे मी जेवण करत नाही. असं माझा काय आहे नियम आहे. असं माझा काय आहे नियम आहे. जर मी जेवण करत असताना कोणी कुत्र्याला हाड म्हटलं तर मी जेवण नाही. म्हटलं दुसरं कोणी म्हटलं नाही पण तुम्हीच मला सांगताना हाड म्हटले, त्याचं काय? विठाला विठाला. शास्त्रीय नियमाचे सुद्धा 3 प्रकार सांगितले जातात. पहिला कायिक नियम, दुसरा वाचिक नियम आणि तिसरा मानसिक नियम. त्यामधला पहिला जो कायिक नियम आहे तो श्री संत नामदेव महाराजांनी अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितला. शारीरिक नियम, या शरीराकडून घडणारा नियम तो नामदेव महाराजांनी सांगितला. देवा माझा देह तुझी भक्ती करत असताना गेला काय?
राहिला काय मला त्याची पर्वा नाही. हे नामदेव महाराजांचं जीवनचरित्र जर आपण पाहिलं त्या जीवनचरित्रातून आपल्याला कळतं बघा. 5 वर्षाचे नामदेव महाराज आहे आणि नामदेव महाराजांच्या घरामध्ये 14 जण होते. 14च्या 14 माळकरी होते. राजाई गोदाई दोघी सासू सुना तुम्ही गणिताचे शिक्षक होते. किती जण होते? 14. आता मी सांगतो तुम्ही बेरीज करा बरं का, माझं गणित कच्चं आहे. राजाई गोनाई दोघी सासू सुना किती झाले? किती झाले सर? किती झाले? राजाई गोनाई दोघी सासू सुना किती झाले? हा अहो राजाई गोनाई 2 दर्शन आणि सासू सुना 2 दर्शन तर 2 आणि 2 4 होईल. 14चे 28 वर गेले. राजाई गोनाई ह्या दोघी पण त्या सासू सुना होत्या. हे त्यांचं नातं आहे. दामा नामा बाप लेक किती झाले? पुन्हा आले 3 किती झाले? 4 झाले. बरोबर आहे. 2 आणि 2 4 ते पहिल्या दोघी धरावं लागतील. नारा विठा गोंदा मादा हे 4 पुत्र किती झाले? लाडाई गोडाई यसाई साखराई 4 सुना पाही नामयाच्या किती झाले? हा आऊबाई देखी लिंबाबाई बहिणी आणि 15वी वेडी पिसी दासी जणी त्याची. अशी नामदेवाचे घरी 14 जण स्मरती हरी. आणि नामदेव महाराजांच्या वडील दामाशिकींचा नियम होता देवाला रोज मंदिरामध्ये जाऊन नैवेद्य दाखवायचा. परंतु कापडाचा धंदा पाठीवरचं कापड दुकान आज या गावाला उद्या त्या गावाला लांबच्या गावी गेले. दुपारचे 12 वाजले तरी येईना. शेवटी आईने हाक मारली, नामा इकडे. काय आई? हे ताट घे आणि जा पांडुरंगाच्या मंदिरामध्ये देवाला नैवेद्य दाखव. देवाने नामदेव महाराजांनी ताट घेतलं, पांडुरंगाच्या मंदिरात गेले, पांडुरंगासमोर ताट ठेवलं आणि त्या ठिकाणी देवाला विनंती केली, देवा तुम्ही जेवण करण्यासाठी या. आज माझे वडील लांब गावी गेलेले आहे. ही जबाबदारी आईने माझ्याकडे दिलेली आहे. तेव्हा तुम्ही जेवण करण्यासाठी या. बालभक्त 5 वर्षाचे नामदेव महाराज त्यांना देवाला नैवेद्य दाखवायचा असतो. देव नैवेद्य खात नाही. देव म्हणजे तुमचा पक्का संभ्रम पक्का समज. देव नैवेद्य खात नाही. देवाला नैवेद्य दाखवायचा असतो. देव नैवेद्य खात नसतो. हे नामदेव महाराजांना माहित नव्हतं. हे तुम्हाला माहिती आहे पण ते नामदेव महाराजांना माहित नव्हतं. नामदेव महाराज म्हणतात, देवा अरे तू काय येत नाहीस? देवा देवा तुला यावं लागेल बरं का. हे बघ हे असंच्या असं ताट जर घरी नेलं ना तर माझी आई मला मारेल. नामदेव महाराजाला काय माहिती होतं रिकामं ताट घरी गेल्यानंतर फटके बसणार आहे. शेवटी देवाला सांगितलं, देवा आहे बघ आता देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. देवा 3 महिन्यापर्यंत तू आला पाहिजे. जर 3 महिन्यापर्यंत आला नाही तर याच ठिकाणी डोकं फोडून प्राण देईन देवा. 1 2 आणि 3 महिन्याच्या विठ्ठलाची मूर्ती चळचळा कापली जेहूती लागली नाम्यासवी. नोहे हा सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी.
सुबर्ती आणि त्या ठिकाणी नामदेव महाराजांनी देवाला जेव घालावं सज्जनाव. कशा करता सांगितलं? देहाची पर्वा त्या ठिकाणी केली नाही. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो. दुसऱ्या चरणामध्ये मानसिक नियम सांगितले. एकदा रुक्मिणी माता, जांबवंती माता आणि सत्यभामा माता बसलेल्या आहेत आणि त्या तिघींची चर्चा सुरू झाली. म्हटले का ग, या राधेने आपला पती वेडा केला? म्हटले हो ना. देखी लागे माई यमुनेच्या तीरी म्हटले बघ. म्हटले हिचा काटा काढायचा कसा? राधा रस्त्याने चाललेला असताना तिला हाक मारली, राधे इकडे आली. राधेला गरम दूध प्यायला दिलं, इतका गरम की बोट टाकलं तर कातड सोडून निघत एवढं गरम दूध राधेला प्यायला दिलं. पण राधा गटा 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 दूध प्यायली. राधेला काही झालं नाही, राधा निघून गेली. त्याचं कारण श्याम श्याम रटत राधा आपही श्याम भई फिर पूछत पने सखिय नको राधा कहा गई. राधा नित्य भगवंताचं नामस्मरण करत होती. श्याम श्याम रटत राधा आपही श्याम भई ती भगवत स्वरूप झालेली होती आणि सतत भगवंताच्या चरणांचं चिंतन करणारी राधा आहे. श्रीराधिकाया हृदयारविंदे पादारविंदम विराजते मे. संध्याकाळच्या वेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा पलंगावरती पोहोचलेले. सत्यभामा, जांबवंती, रुक्मिणी पायाची सेवा करत असताना त्यांचं लक्ष गेलं, पायावरती फोड आलेले. म्हटले देवा, तुमच्या पायाला फोड कसे आले? कुठं गेले होते तुम्ही प्रताप करायला? म्हटले हा माझा प्रताप नाही, हा तुमचा प्रताप आहे. म्हटले कसं? तुम्ही राधेला दूध पाजलं म्हणून माझ्या पायाला फोड आले. म्हटले राधेला दूध पाजण्याचा आणि तुमच्या पायाला फोडण्याचा संबंध काय? संबंध आहे. म्हटले काय संबंध आहे? राधा सतत माझ्या चरणांचं चिंतन करत आहे. चरण न सोडी सर्वता आन तुझी पंढरीनाथा. आणि तिसऱ्या चरणामध्ये वाचिक नियम सांगितला. वचनी मंगळ तू
मंगल नाम, आणि त्या नामाविषयी हृदयामध्ये अखंडित असं प्रेम असावं. नामदेव महाराजांची भक्ती 4 युगाची होती. चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी. कृतयुगामध्ये प्रल्हाद होते, त्रेतायुगामध्ये अंगद होते, द्वापार युगामध्ये उद्धव होते आणि कलियुगामध्ये स्वतः नामदेव महाराज होते. जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा. नामदेव महाराज 4ही युगांची भक्ती आणि 4ही युगामध्ये देवासमोर सोबत येऊन काय केलं असेल तर ते केवळ देवाचं नामस्मरण केलं. ऐका बरं का, कृतयुगामध्ये प्रल्हाद असताना नामदेव महाराजांनी नामस्मरण केलं. हात वर करा, सर्वांनी हात वरती करा. कृतयुगामध्ये नामदेव महाराज प्रल्हाद होते आणि प्रल्हाद असताना कुठलं नामस्मरण केलं? द्वापार युगामध्ये अंगद होते. अंगद असताना सुद्धा नामस्मरण केलं. हातवर हातवर खाली कोणी सांगितलं? राजा राम राम द्वापार युग संपला. आता कोणतं लागलं?
अखंडित प्रेम पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या चरणामध्ये श्री संत नामदेव महाराजांनी कायिक वाचिक मानसिक नियम सांगितला आणि शेवटच्या चरणात देवाजवळ विनंती केली, देवा नियम जरी मी केलेला असला तरी चालवण्याची जबाबदारी तुझी आहे. नाम म्हणे केशवराय, नाम म्हणे केशवराय, नाम म्हणे केशवराय.
सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा. झालेली कीर्तन रूपी सेवा भगवान पंढरीश परमात्म्याच्या चरणी माऊली ज्ञानोबारा जगद्गुरु तुकोबारा आपलं ग्रामदैवत लिंगेश्वर भगवंताच्या चरणी सेवा समर्पित करतो. या ठिकाणी उत्कृष्ट असा मंडप आहे, सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे, उत्कृष्ट असे गायक आहे, उत्कृष्ट असे वादक आहे. तुम्ही सुद्धा माता भगिनी पुरुषवर्ग सर्वांनी 2 तास शांत चित्ताने सेवा श्रवण केली म्हणून पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. तरी विनते परते